दिवसांमध्ये अपघाताच्या अनेक घटना घडत असल्याचं चित्र आहे। बेशिस्तपणे वाहन चालवणे, वाहन चालवताना मोबाईलचा वापर करणे, अतिवेगाने वाहन चालवणे अशा एक ना अनेक कारणांमुळे अनेक निष्पाप जीवांचे बळी जातात। अशातच हिंजवडीत झालेल्या एका घटनेमध्ये 2 विद्यार्थिनींचा हकनाक बळी गेल्याची दुर्दैवी घटना घडली। हिंजवडीमध्ये भरधाव वेगात निघालेला रेडीमिक्स डंपर एका वळणावर टर्न घेत असताना वाहनावरील चालकाचं नियंत्रण सुटलं। यामुळे रेडीमिक्स डंपर पलटी झाला आणि दुर्दैवाने डंपर खाली शेजारून जात असलेली दुचाकी दबली गेली। दुचाकीवरील 2 विद्यार्थिनींचा यामध्ये जागीच दुर्दैवी मृत्यू झाला। ही दुर्दैवी घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे। या भीषण अपघाताच्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये अपघाताची भीषणता स्पष्टपणे दिसून येते। या व्हिडिओ मध्ये दिसतंय की अनेक जण वळणावर पुढची वाहने जाईपर्यंत थांबतायत, काही वाहनांचा वेग हळू आहे। इतक्यात एका बाजूने या विद्यार्थिनी येतात तर दुसरीकडून रेडीमिक्स डंपर स्पीड मध्ये येतो आणि क्षणार्धात काही कळायच्या आत त्या दोघी त्या डंपर खाली चिरडल्या जातात आणि शेजारीच आणखी एक तरुण थोडक्यात बचावल्याचं देखील या व्हिडिओ मध्ये दिसून येतंय। या अपघातामुळे परिसरात खळबळ उडाली आहे। या घटनेनंतर परिसरातील वाहतुकीवरही काही काळ परिणाम झाला होता। वाहन चालकांनी वाहतुकीचे नियम पाळावेत आणि विशेषतः वळणांवर वेग नियंत्रित ठेवावा असे आवाहन पोलिसांकडून सातत्याने केलं जातं। मात्र त्याचं पालन न करता त्या उलट वाहतुकीचे सर्व नियम बाजूला सारून चालक सर्रासपणे कसेही वाहन चालवताना दिसतात। या घटनेमध्ये दोन्ही विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे। ही घटना हिंजवडी मान रस्त्यावरील वडजाई नगर कॉर्नर जवळ शुक्रवारी 24 जानेवारी रोजी दुपारी घडली असल्याची माहिती आहे। डंपर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून प्रांजली महेश यादव वय वर्ष 22 राहणार गोदरेज प्रॉपर्टीज म्हाळुंगे मूळची टेंभुर्णी तालुका माडा आणि अश्लेषा नरेंद्र गावडे वय वर्ष 22 राहणार गोदरेज प्रॉपर्टीज म्हाळुंगे मूळची शेगाव अमरावती अशी मृत्युमुखी पडलेल्या या 2 विद्यार्थिनींची नावे आहेत। या दोघी MIT कॉलेजमध्ये अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षात शिकत होत्या। पलटी झालेल्या या डंपर मध्ये तब्बल 32 टन सिमेंट होतं। चालकाचं वळणावर डंपरवरील नियंत्रण सुटल्याने डंपर पलटी झाला आणि 32 टनाच्या या बोजाखाली या दोघी दबल्या गेल्या। या अपघातामध्ये या दोन्ही तरुणींचा चेंदामेंदा झाला असून त्यांच्या मृतदेहाचे तुकडे फावड्याने गोळा करताना अग्निशमन दलाच्या जवानांनाही गहिवरून येत होतं। या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। तर शिकण्यासाठी घरापासून लांब असलेल्या आपल्या मुलींचा असा दुर्दैवी अंत झाल्याची घटना त्यांच्या कुटुंबाला समजताच त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे।